नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे दीपपूजन म्हणजे दीप अमावस्या। तर दीप अमावस्याची तयारी मी कशी केली आहे ते इथं सांगते। मी ताटामध्ये सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत, त्यामध्ये वाती टाकून घेतले आहेत। विड्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत, हळदी कुंकू घेतला आहे, तांदूळ घेतले आहेत, धूप घेतला आहे, वाटीत थोडीशी साखर घेतली आहे, काडीची पेटी घेतली आहे, पूजा करताना फुलं लागणार तर ती फुलंसुद्धा घेतली आहेत, एक छोटासा लाकडी चौरंग आणि माझ्याकडे एक गणपतीची चांदीची मूर्ती आहे, ती मूर्ती घेतली आहे। तर तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा गणपती म्हणून वापरू शकता। इथं मी पाट स्वच्छ धुवून घेतला आहे, त्यावरती मी लाल रंगाचं कापड टाकलं आहे, तुम्ही ब्लाऊज पीस टाकलं तरी चालेल। आता मी पाटावरती मध्यभागी चौरंग मांडून घेतला आहे, त्यावरती मी आता थोड्याशा अक्षता ठेवणार आहे। तर अक्षतांवरती डायरेक्ट सुपारी किंवा डायरेक्ट गणपतीची मूर्ती न ठेवता तुम्ही आधी हळद कुंकू वाहून घ्या आणि मग तुमच्याकडे असणारी मूर्ती किंवा सुपारी त्यावरती ठेवा। इथं मी हळद वाहिली आहे, कुंकू वाहिला आहे आणि माझ्याकडे जी चांदीची गणपतीची मूर्ती आहे ती मी इथं ठेवली आहे। तर आता हे झाल्यानंतर विड्याची पानं जी तुमच्याकडे आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची। ती पानं स्वच्छ धुवून पुसून साफ करून घेऊन पाटावरती मांडून घ्यायची। तुमच्याकडे जितके दिवे आहेत तितकी विड्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। आता माझ्याकडे जी पानं आहेत ती आकाराने थोडी लहान आहेत, कारण मी कुंडीतच विड्याच्या पानांचं झाड लावलं आहे, वेल लावला आहे आणि मी तीच पानं घेतली आहेत, त्यामुळे ती आकाराने लहान आहेत। काहीच हरकत नाही, तुमच्याकडे घरी नसेल तर तुम्ही फुलं आणायला जाल त्यावेळेस फुलवाल्याकडे सुद्धा विड्याची पानं मिळतात, ती जरा आकाराने मोठी असतात। आता मी सगळी पानं छान मांडून घेतली आहेत। आता या पानांवरती डायरेक्ट समई न ठेवता आधी प्रत्येक पानावरती अक्षता वाहून घ्या। सगळ्या पानांवरती अक्षता ठेवून घ्यायच्यात अशा। मी इथं प्रत्येक पानांवरती अक्षता ठेवून घेतल्या आहेत। माझ्याकडे जेवढे दिवे आहेत किंवा समई आहे तेवढी पानं मी मांडून त्याच्यावरती अक्षता घेतल्यात। आता या अक्षतांवरती पुन्हा हळद कुंकू वाहून घ्यायचं। इथं मी हळद वाहून घेतली आहे, आता मी कुंकू वाहत आहे। तर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि मग तुमच्याकडे जे काही दिवे असतील त्या दिवे त्या पानांवरती ठेवायचे। तर माझ्याकडे ही एक समई आहे, छोटा दिवा आहे, अजून एक छोटा दिवा आहे जो मला भेट म्हणून आला होता आणि माझ्याकडे पणती पण होती जी आपण दिवाळीला लावतो दारामध्ये, ती पणती पण आहे। असे सगळे दिवे मी पानावरती मांडून घेतले आहेत। आता दिवे मांडून झाल्यावर फुलं व्हायची। तर प्रत्येक समईजवळ प्रत्येक दिव्याजवळ छानपैकी तुमच्याकडे फुलं असतील तर ती फुलं वाहून घ्या। खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं अशी पूजा सात्विकपणे तुम्ही मांडली की। अर्थात प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाच्या चालीरीतीसुद्धा वेगळ्या असतात। मी आत्तापर्यंत जशी पूजा करत आले तशीच यावर्षीसुद्धा मी पूजा मांडली आहे। तर काही चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी पुढच्या वर्षी त्याच्यात नक्की सुधारणा करेल। कारण मी पहिल्यापासून अशीच पूजा करत आले आहे, त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा मी तशीच पूजा मांडली आहे। तर आता मी फुलं वाहून घेतली आहेत। आता आपल्याकडे जो आपण गणपती ठेवला आहे चौरंगावरती त्यालासुद्धा फूल वाहून घ्यायचं। गणपतीऐवजी पुन्हा एकदा सांगते, सुपारी मांडली तरीसुद्धा चालते। तर माझ्याकडे गणपतीची मूर्ती होती म्हणून मी ती वापरली आहे। आता जेवढे दिवे आहेत त्या सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं। हा दिव्यांचा प्रकाश म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा, हा प्रकाश आपल्या आयुष्यात कायम असाच तेवत राहो म्हणून एक कृतज्ञ भाव म्हणून आपण दिव्यांची पूजा करतो। आणि बऱ्याच ठिकाणी दिव्याची पूजा केल्यानंतर घरामधील लहान मुलांचा औक्षणसुद्धा करतात, कणकीचे दिवेसुद्धा करतात। तर माझ्याकडे कणकीचे दिवे करण्याची पद्धत नाही आहे, जे दिवे आहेत त्यांची पूजा केली जाते आणि लहान मुलांचं औक्षण केलं जातं। तर मी तेच फॉलो करते। इथं मी हे मोत्यांचं घरी हाताने विणलेलं आहे
तर एक रांगोळी टाईप आहे, तर मी ते मांडून घेते. जर ते नसेल तर तुम्ही साधी रांगोळीसुद्धा काढू शकता. रांगोळी जमत नसेल तर फुलांची आराससुद्धा करू शकता. आता नैवेद्य म्हणून साखर मी घेतली होती, ती साखर मांडली तिथं. साखर नसेल तर खडीसाखरसुद्धा चालते, एखादं फळसुद्धा चालतं. मला असं वाटतं की देव हा भावाचा भुकेलेला असतो आणि भाव शुद्ध, सात्विक आणि निर्मळ असला की आपली भक्ती देवापर्यंत नक्कीच पोचते. तर मी दिवे सगळे प्रज्वलित करून घेतले आहेत आणि माझी ही पूजा कशी वाटली ते नक्कीच